जय महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित श्री शिवप्रभू प्राथमिक विद्यालय कडेगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करताना जय महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री राजाराम डांगे भाऊ, डॉक्टर मकरंद बर्वे, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक शिवपूर्व काल बघितला तर पाच शहा निजामशाह, आदिलशाह, कुतुबशाह आणि मुघल साम्राज्य या इस्लामी आक्रमणांनी इथला परिसर पूर्णपणे नेस्तनाबूत केलेलं होतं। इथल्या आई बहिणी कोणीही सुरक्षित नव्हत्या। अशा काळामध्ये हिंदूंचं पुन्हा राज्य निर्माण करता येतं याचं स्वप्न त्यांनी लहानपणापासून पाहिलेलं होतं। जिजाऊंनी त्या पद्धतीने त्यांना शिक्षण दिलेलं होतं आणि पहिल्यांदा त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वरावर शपथ घेऊन हिंदू साम्राज्य स्थापन करण्याची प्रेरणा घेतलेली। आणि ज्या पुण्यामध्ये इस्लामी आक्रमणांनी गाढवाचा नांगर फिरवलेला होता त्या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवून त्यांनी तिथल्या लोकांना एक आश्वस्त केलं आणि इथला हिंदू समाज आणि इथला सर्व समाजाला एक संरक्षण देण्याचं काम आणि एक हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं काम ज्यांनी केलं ते छत्रपती शिवाजी महाराज। त्यांची कार्याची महती फार होती। रयतेचा राजा म्हणून त्यांना मानलं जातं। असे छत्रपती शिवाजी महाराज त्यांची आज जयंती आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या विद्यालयात प्रतीक यश डॉक्टर श्री मकरंद बर्वे उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मार्गदर्शनपर बोलावे। शिवप्रभू शाळेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भाऊ डांगे, शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शाळेचा शिक्षक वर्ग, आज आपण शासकीय तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज ज्या स्वरूपात महाराष्ट्र आपण पाहतो त्या स्वरूपात तो नसता आणि आपल्या देशाचा जो खडगास्त्र मानला जातो महाराष्ट्र, अनेक प्रसंगात हे सिद्ध झालं आहे। पुन्हा देशावर परकीय आक्रमणं झाली। अगदी मुघलांच्या काळापासून जेव्हा देशावर परकीय आक्रमणं झाली तेव्हा या देशाला वाचवण्याचं काम या महाराष्ट्रानं केलेलं आहे। आणि त्या मातीत जन्माला आलेल्या जिजाऊ आईसाहेब यांच्या पोटी जन्माला आलेले त्यांचे सुपुत्र शहाजीराजे आणि जिजामाता यांनी संस्कार करून वाढवलेले छत्रपती शिवाजीराजे हे आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला फार मोठी देणगी आहे। आणि त्या छत्रपतींनी ज्या पद्धतीने बालवयापासून आपल्या संस्कारांचा व्यवहारात वापर करून आपल्याला जो आदर्श घालून दिला आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेचं त्यांनी जे कार्य केलं ते युगानुयुग आपल्या लक्षात राहण्यासारखं आहे। राजे खूप होऊन गेले पण ते राजे होते खऱ्या अर्थानं रयतेचा राजा, रयतेत मिसळून काम करणारा, आणि त्यांना श्रीमंत योगी म्हटलं जातं। असं दुसऱ्या कुठल्या राजाला श्रीमंत योगी म्हटलेलं मला आठवत नाही। कारण श्रीमंत योगी याचा अर्थ असा की जरी सगळं राजवैभव आपल्या भोवती असलं तरीसुद्धा ते योगी होते। हे राज्य त्यांनी राज्याभिषेक स्वतःसाठी करून घेतलेला नव्हता, तर या सर्व जनतेला अत्याचारातून मुक्त करण्यासाठी, मोगलांच्या सगळ्या जाचातून मुक्त करण्यासाठी एक जीवाभावाचे सोंगडी गोळा करून त्यांनी जो तळागाळातून लढा उभा केला, ज्याला असं म्हणतात की मातीतूनही उठले सैनिक, तर अशा पद्धतीने मातीतून त्यांनी एकेका मावळ्याला जागवत अतिशय प्रचंड मोठं साम्राज्य निर्माण केलं की जे साम्राज्य पुढे अटकेपार झेंडे लावायला कारणीभूत ठरलं। आणि पानिपतच्या लढाईवर मराठ्यांनी ज्यावेळी आपल्या महाराष्ट्राशी काही संबंध नसताना सगळ्या देशाचा विचार करून महाराष्ट्र आपल्या सीमेवरती धावून गेला आणि आपल्या देशाला वाचवायचं काम त्यांनी केलं, त्या स्वराज्याचा पाया ज्यांनी घातला त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मी आज छत्रपती शिवाजीराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो। आपल्या सर्वांना असं आवाहन करतो की आपण या छत्रपती शिवरायांचे जे गुण, त्यांची जी शिकवण आहे ती आपल्या व्यवहारात वागवून आपल्या आचरणामध्ये जर छत्रपतींचा संदेश आणला तर आपला समाज पुन्हा एकदा राष्ट्रगुरू, विश्वगुरू बनायच्या पूर्ण प्रोसेसमध्ये जो आहे त्याला नक्की बळ मिळाल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा अशी विनंती करतो आपल्या सगळ्यांना आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो।